श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जळायला काही नसलं की पेटलेली काडी सुद्धा ही आपोआप विझत असते. खर्च झाल्याचं दुःख कधीच नसते, पण हिशोब नाही लागला की मात्र त्रास होतो. श्रोतेहो, प्रॉब्लेम नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतातच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच, ते सोडवायला. कधी आपल्याकडे वेळ हवा असतो, कधी पैसा लागत असतो, तर कधी माणसं लागत असतात. आणि श्रोतेहो, या तिन्ही गोष्टी पलीकडचा कोणताही प्रॉब्लेम हा अस्तित्वात नसतोय. श्रोतेहो, शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, पण बरा झाल्यावर ती शिवलेली जखम मात्र तोच कौतुकानं सगळ्यांना दाखवत सुटत असतोय. श्रोतेहो, माणूस अपयशाला भीत नाही, पण अपयशाचं खापर फोडायला जर काही मिळालं नाही तर याची त्याला ही भीती वाटत असते. जीवन असंच असतंय, माणसं अशीच असतात. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जी व्यक्ती भेटली आहे त्याला दुःख देणं आणि जी भेटलीच नाही त्याच्यासाठी दुःखी होणं हा माणसाचा स्वभाव आहे. स्वतःच्या जोडीदाराला नीट ओळखता न येणं हा जीवनातला सर्वात मोठा पराभव असतो. कारण यात हारलं की मनच नाही तर संसार पण उद्ध्वस्त होतो. इतर अपयश वेळेनं भरून निघतात, पण या पराभवाचे चटके आयुष्यभर भोगावे लागतात. माणूस कधीच वाईट नसतो, त्याची वेळ वाईट असते. म्हणून अशा वेळी साथ दिली तरच ते नातं सोन्यासारखं चमकतं. ज्या व्यक्तीमुळं तुमच्या मनावर ताण येतो तो व्यक्ती तुमच्या आयुष्याचा सर्वात वाईट रोग असतो. आणि ज्या व्यक्तीमुळं तुम्हाला आनंद होतो तो व्यक्तीच तुमच्यासाठी खरं औषध असतो. सत्याच्या गाडीत बसलात तर गुलाबासारखा प्रवास होईल अशी अपेक्षा करू नका. या गाडीत टेकेचं स्टेशन आहे, कुचंबनेचं आहे, शिव्यांचा पाऊस आहे, विश्वासघाताची वादळ आहेत, धुळफेक आहे, चिखलफेक आहे. पण लक्षात ठेवा, ही सगळी स्टेशनं हिमतीनं पार केल्यावरच विजयाचं अंतिम स्टेशन येतं. जिथं आपल्या आई वडिलांचा आदर केला जात नाही तिथं कोणत्याच नातेवाईकाशी चांगला संबंध ठेवायचा नाही, जरी तो सक्का असला तरी. मनानं तुम्ही कितीही चांगले असलात तरी एक वेळ ही अशी येतेच की ज्या वेळेला लोक तुम्हाला जसं वागवतात तसंच तुम्हाला त्यांना वागवायला सुरुवात करावी लागते. वेळ खराब असल्यावर शर्यती धावणाऱ्या घोड्याला पण लग्नात नाचणाऱ्याच्या ठेक्यावर मान डोलवावी लागते. कारण या दुनियेत किंमत कष्टांची नसते तर तमाशा करणाऱ्यांची असते. तुम्ही दुसऱ्याला कितीही टोपी घाला, तुम्हाला वाटतं कोणाला कळणार नाही, पण तुमच्या कर्माचा OTP थेट देवाच्या मोबाईलवर जात असतो, हे लक्षात ठेवा. कुणावर अन्याय होतो म्हणून आपण पुढाकार घेतला तर सगळं ओझं आपल्याच बोकांडी बसतं. म्हणून शहाणपण एकच, मार्ग दाखवायचा, सल्ला द्यायचा आणि वेळेवर बाजूला व्हायचं. कष्टानं मिळवण्याची धमक असलेली व्यक्ती ही लुबाडून मिळवण्याच्या फंदात कधीच पडत नाही. कारण त्याला माहिती आहे, लुबाडून मिळवलेलं सुख कधी समाधान देऊ शकत नाही. पुस्तक असो किंवा आयुष्य, संयम हा ठेवायचाच असतो. कारण गोष्ट शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते.
हुशार आणि चाणाक्ष माणसं शत्रूकडूनही काहीतरी शिकून घेतात, कारण त्यांना समजतं की प्रत्येक अनुभव शिक्षक असतो. पण मूर्ख माणसं मात्र स्वतःच्या मित्रांनाच आणि जवळच्यांना शत्रू समजतात आणि त्यांच्यावरच आयुष्यभर जळत राहतात. काही लोकांची मनं खूप नाजूक असतात आणि त्यांचं हृदय हे लवकर तुटतं. म्हणूनच त्यांना टोचून बोलण्याऐवजी समजून घेणं, मायेनं वागणं यातच खऱ्या नात्याची ताकद असते. आपलं पडकं घर पाहून तुच्छतेनं हसणारी लोक काही दिवसांनी आपलं चांगलं घर पाहून चहा प्यायला येतील. त्यामुळे आयुष्यात फक्त पैसा कमवा, वाईट काळात कोणीही विचारत नाही हे लक्षात ठेवा. काटकसरी माणूस गरिबी दाखवत श्रीमंत होतो, तर उधळा माणूस श्रीमंती दाखवत गरीब होतो. दुतोंडी माणसं कधीच पूर्ण सत्य बोलत नाहीत. ते फक्त त्याच गोष्टींचा प्रचार करतात ज्यात त्यांना फायदा असतो. त्यासाठी इतरांचं वाटोळ करायला सुद्धा ते मागं पुढं पाहत नाहीत, कारण त्यांच्या मनात फक्त स्वार्थ आणि कपट असतो. आयुष्य सोपं तेव्हाच होतं जेव्हा आपण स्वतःला पहिलं प्राधान्य देतो आणि ज्याने आपली कदर केली नाही त्याचं पान आयुष्यातून कायमचं बंद करतो. लक्षात ठेवा, संस्कार नसतील तर इस्टेट बुडते आणि संस्कार असतील तर इस्टेट लागत नाही, कारण गुणी मुलं ही खरी संपत्ती असते. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगड विटांच्या पायावर जो आपलं साम्राज्य उभं करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस असतो. सगळ्यांचाच बदला घेऊन स्वतःचे हात घाण करायची गरज नसते. त्यांना उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या कर्मावर सोडून द्या. त्यांच्या कर्माची लायकीच त्यांना अशी चटके देईल की पुन्हा दुसऱ्यांना त्रास देण्याचं धाडसही होणार नाही. दुसऱ्यांच्या चुकावर PhD करणारे स्वतःच्या मानसिकतेवर मात्र नापास असतात. गरिबाचं सत्य झटकन झटकून टाकलं जातं, त्याला बेआबरू केलं जातं. श्रीमंताचं खोटं डोक्यावर घेऊन मिरवलं जातं. इथं खरेपणाचं मोल नाही, पैशाचा बोलबाला आहे. कारण या दुनियेत सत्य नव्हे तर खिशातल्या नोटांना जास्त महत्त्व दिलं जातं. जिभेवर साखर आणि शब्दात विष अशा लोकांना ओळखायला शिका. शब्दाने माणूस नाही मरत, पण आत्मा मात्र मरून जातो.